अरे या खांद्याला काय झालं आता? अंजलीबाईंनी हात लावल्यामुळे झालं असेल काय? त्यानं खांदा कसं काय जड होईल? अंजलीबाई गेल्या आणि जाता जाता नसती बलामत गळ्यात टाकून गेल्या. मी तुम्हाला माझी डायरी देते, ती तुम्ही नक्की नीट वाचा. त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सरळ सांगायचं सोडून डायरी दिल्या, तर वाचायचं कसं? राटप की. अरे समधी काम झाल्यात, आता का उड्या मारू? अरे कामासाठी नाही, ते काहीतरी सांगायचंय तुला. महत्वाचं आहे काय? हा. हे डबडं बंद कर आधी. आजकाल तुझी लयच कटकट चालली बघ. बोल, काय बोलायचंय? अरे अंजलीबाईंनी मला सांगितलं, डोळं बंद केल्यावर त्या का दिसतात याचं कोडं सुटलं. क्या बात आहे. कसं काय सुटला? अंजलीबाईंनी सोडवलं. अरे बाई हायतच तशा हुशार. बरं सांग की का दिसतात बाई तुला? बाई म्हणल्या, समज या डायरीत लिहिलंय, वाचल्यावर समज कळेल. अरे म्हणजे आता आगीतनं फुफुट्यात टाकलं म्हण की. त्या बाईसनी काय माहिती नाही काय तुला वाचता येत नाही ते? अरे मतलब बाईसनी मालूमच नाही. अडाण्या, तू तरी सांगायचं नाहीस होय त्यासनी कधी? त्यांनी विचारलंच नाही कधी, मग मी कशाला उगीच सांगू? अरे पर डायरी लिहिते मग तरी सांगायचं. अरे त्यांची एसटी आलती आणि आधीच त्यांना उशीर झालेला. ते गडबडीत डायरी दिली आणि गेल्या, मग मी काय करू? ते समजा जाऊ दे. ते या डायरीचं कसं करायचं ते सांग. हे समजा कळायलाच पाहिजे आपल्याला. हा. अंजलीबाई हे बी म्हणल्या की डोळं बंद केल्यावर त्या का दिसतात, माझं लग्न कुणाबरोबर होणार आहे याची समजी उत्तर या डायरीत आहेत. समजी उत्तर आपल्याला हुडकायला पाहिजे. बरं आता ते बडी डायरी मी हुडकणं म्हणजे मुश्किलच. चल बघा काय सापडते काय. हा. आंब्याच्या झाडावर मुंग्या असतात ना, तसं काहीतरी वाटते मला. अरे पर मुंग्यांच्या रांगत या असलेली माणसं कुठली दिसतात रे? मोबाईल मध्ये बी असतात. हे वय. हा, ते अंजलीबाईंचा चेहरा हसराय ना व. अरे म्हणून घातली असतील मध्ये मध्ये. वा रे वा लाडू, तुला रे कसं माहितीये? दाताड काय करतीस? चल त्यात काय लिहिली ते बघूया. आजकाल रोज काहीतरी वैतागवाडी आणतोस बघ तू. अरे काय बी कळना झालंय बघ. आपण कुठल्या तरी पडेल की आदमीला विचारून घ्या काय, त्याच्याकडे वाचून घेऊया. नाही, नको नको. कुणाच्या बी हातात दिलेलं बरोबर नाही. अरे कुणाची बी नाही द्यायचं. जो आपला डॉक्टर नाही काय, त्याच्याकडनं घेऊया वाचून. हा नाही, अजिबात नाही. ते माझं मी बघतो काय करायचं. बघ बाबा तुझं तू. ते काय नाही. अरे माझा खांदा जरा जड झालाय. का?
काय बारा नाही गेलतास का काय? नाही, जड झालाय. जगा इकडचं आहे बाबा तुझं. पार कामात गेलायस तू. अरे हा, ते मला नवीन मोबाईल घ्यायचाय. तू येतोयस ना माझ्या बरोबर? तुला कशाला रे मोबाईल? पाहिजे. अरे पर कशाला ते सांग की. ते हा, ते कारखान्यातलं साहेब आहेत ना. अरे त्यांना कधी वाटलं मला फोन करावं म्हणून. हा, ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साहेबांचा फोन येणार नाही तुला. हा. आणि दोन्ही साहेब आता दिल्लीला गेल्यात. मग तिकडनं फोन येणारच. येस सर, म्हणूनच घ्यायचंय. कधी फोन करतो म्हणतात साहेबीन. उर्फ पाटक बाई. ए, अरे अरे तुला यायचं नसेल तर राहू दे. माझं मी जाऊन घेऊन येतो का नाही बघ. अरे अरे राधे, तू तिकडचं आवरून घे, मी इकडचं बघ. वय वय. काय अवस्था झाली आहे या घराची. अनवाणी फिरणं तर पापच झालंय. सारखं पायाला खडं लागत्यात. ओ गोदाक्का, जरा हितला केरबी नीट काढा की. का निस्तर राणा भाऊजींच्या खोलीकडचंच काढणार आणि आम्हाला ठेवणार फुपाट्यात? नाही जी, इथलं आवरून तिकडे येणारच होते, पर तुम्ही बसलाय म्हणून. अडचण होतीये काय आमची? आम्ही हितनं जाऊ का या घरातनच जाऊ? म्हणजे समजा घर साफ कराय तुम्ही मोकळ्या. नाही जी, आत्ता करते समजा. हॅलो हॅलो. ए, कुणाचा फोन आहे का? मोठ्या साहेबांचा आहे. मामांजींचा? तुमच्यासाठी नाही, गोदाकांना बोलवतात. असं होय? घ्या मग. जी साहेब, बोला की. काय झालंय? कशाचं? अहो, आमच्या डोक्यात रानाच्या लग्नाशिवाय दुसरं काय आहे का? नाही अजून, पर तुम्ही काय काळजी करू नका, होईल लवकर. अहो, काळजी नाही हो, घाई झाली हा. कधी एकदा रानाचं लगीन होतंय आणि आमच्या घरात थोरली सून येते असं झालंय बघा आम्हाला. आता का मी काय म्हणतो, तुम्हीच पुढाकार घेऊन का नाही करत? मी? अहो, आपला पैलवानगडी म्हणजे लाजळूचं झाड. यो कधी बोलणार? तेव्हा तुम्हीच अंजलीबाईंच्या मनाचा अंदाज घ्या ना. जी, त्या परत आल्यावर बघू काय ते. परत आले हो? होय, बाहेर गावी गेल्यात ना होत्या. कधी आणि कुठं? काहीतरी काम आहे म्हणून गेल्यात. काम आणि कुठं? परत कधी येणार आहे? परीक्षा आहे म्हणून दिल्लीला गेल्यात. 4-5 दिवसांनी येणार आहेत. पर साहेब, तुम्ही नका काळजी करू. अहो, आमची थोरली सून एवढा लांब गेली म्हणल्यावर काळजी वाटणारच की. पण हरकत नाही, परत आल्यानंतर तुम्ही ध्यान ठेवा. होय जी. गोदाक्का, काय बी करून या पोरीला जपा. अहो, त्या पोरीसारखी चांगली पोरगी मिळणार नाही आपल्या रानाला. अहो, लवकर त्या दोघांना जाणीव व्हायला हवी. अहो, रानानं त्याच्या तोंडून लवकरात लवकर अंजलीचं नाव घ्यायला पाहिजे. मी बोलते राणा संग आणि त्याच्या मनातलं काढून घेते. आम्ही वाट बघतोय तुमच्या बातमीची. लवकर काय ते कळवा. जी साहेब. बर, बाकी समजा ठीक आहे ना? व सुनबाई, सूरज? आहेत जी, समधी चांगले आहेत.
वहिनी साहेब आहे तिथं, देऊ काय त्यासनी फोन? नगर आम्ही नंतर बोलतो त्यांच्याशी. ठेवू काय? जी. तुम्ही किती बी लपवा, खलबत करा, पण आम्हाला काय कळणार नाही होय. तुमची ही डाळ आम्ही शिजू देणार नाही म्हणजे नाही. अरे बरं झालं तुम्ही समजे भेटला सा, ते लय भारी झालं बघा. माझं तुमच्याकडे एक काम होतं. कामाच्या टायमाला बरी आमची आठवण येते रे तुला. तर काय, पहिला आमच्या बरोबर खेळायचा, शेतात बोलवायचा, आम्हाला खायला द्यायचा, आणि आता आमच्याकडे फिरकत पण नाही हो. अरे उलट आम्ही दिसलो की हाकलूनच घालवायचा आम्हाला. लई बाद झालायस तू. अरे तसं नाही रे मर्दांनो. ते उठता बसतात तुम्ही सारखं माझ्या डोळ्यासमोर असते. दोस्त आहे तुम्ही माझं. ते माझं काम करून द्या की पटाक दिशी. कसलं काम? ते एक डायरी वाचून दाखवायची. आम्ही शाळेबाहेर असली की लिहित बी नाही आणि वाचत पण नाही. होय की नाही पोस्टर? होय. अरे असं काय करता? दोस्त ना व मी तुमचा. हा, उठता बसता सारखा तुमचा विचार करतो मी. हा, आणि तुम्ही साधं वाचून बी जाऊ ना. ही कसली दोस्ती? धावतो वाचून. बरं आधी खांद्यावर घे मला. खांद्यावर बसली की वाचायला सोपं जाते. हा चालते की. हा ये बस. अरे या खांद्यावर नको, या खांद्यावर बस. का तो खांदा काय सोन्याचा आहे? हा नाही, तो जरा जड झालाय. कशानं रे? हा ये ते सांगतो नंतर ना. हे घे तू बस. ये बसला का नीट? अक्षर ओळखीचं वाटतंय. ए उतर. ते दे इकडे. आता बस, वाचतच नाही मी. कुणाचं आहे रे? पाठक बाईंचं आहे वाटतं. बघू बघू बघू. नाही नाही, ते माझी डायरी आहे. मी कशाला कोणाला देऊ वाचायला? ए रानदा, डोसकार बिस्कार पडलास की काय? आधी वाचा म्हणून आमच्या पाया पडलास आणि आता नाही म्हणतोस वय. ए उगा फुकटचा टाइमपास करू नका. चला घरी जाऊन अभ्यास करा. शिकल तो टिकल. तसं नाही ते, जो शिकल तो डायरी वाचल असं आहे ते. रानदा, उद्यापासून तुम्ही या शाळेत. शिकून निदान डायरी तरी वाचशील. होय, चला आमच्या संगत शाळेत. ए आता तोंड बंद करा आणि घराकडे सुटा गप. चल निघा. अरे जाता का? अरे निघतं का? वाचलो बाबा. पोरांनी डायरी वाचली हे अंजलीबाईंना कळलं असतं तर नाही चिडला असत्या. शाळा शिकायच्या वयात आयुष्याचा जोडीदार कोण आहे हे पोरांना कळून कसं चालेल? किती बी सांगा तुम्हाला कळतच नाही बघा गोदाक्का. तर काय, आजकाल तुमची तब्येत किती नरम असती या गोदाक्का. आपल्याच्यानं होतंय तवर करायचं. रानाला माझ्या हातचं जेवण लागतंय. ठावा आहे ना हो तुला? होय, पण राणादाला कळलं तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही एवढं त्याच्यासाठी ताप घेताय, तर राणादा एक घास तरी खाईल काय व? आज सांगतेच मी रानादाला तसं. उगा काहीतरी आगावपणा करशील. आता झालं की आणि थोडं दिवस ह्या घरची थोरली सून आली आमची की मला ती काय बी काम करू द्यायची नाही बघ. मग मी आणि माझी माऊली जाईन मी माझ्या पंढरीला.
तुम्हाला पंढरीची घाई झाली म्हणून ते तीनपाट लोणं आमच्या राणा भाऊजींच्या गळ्यात अडकवताय काय? एवढा स्वार्थीपणा बरा नाही हो गोदाक्का. विठू माऊलीच्या दारात परमार्थ शिकवत्यात म्हण. हवं ताईसाब, हे स्वार्थ परमार्थ काय नाही वो. मला तर वाटते तुमच्या संकट लई मोठं राजकारण व्हायलंय. हे रानादाचं लगीन एक निमित्त आहे हो. दाव तर खरा वेगळाच आहे. अहो ताईसाब, तुम्ही एवढ्या साध्या भोळ्या हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळना झाल्या. चंदे, समद कळतंय आम्हाला. कोण काय डाव खेळतय ते चांगलं नजरात येतंय आमच्या. तुम्ही मामांजींना शब्द दिलाय ना ग. आता राणा भाऊजी त्या मास्तरडीचं नाव कधीच घेणार नाहीत. यो आमचा शब्द आहे तुम्हासनी. का माझ्या रानाच्या मुळावर उठलायसा? गोदाक्का, मग तुम्ही का आमच्या मुळावर उठलायसा? आम्हाला कुणाच्या बी मुळावर उठायची काय हौस नाही. आम्हाला या घराची काळजी आहे. हे घर टिकवायचं आहे आम्हाला, आणि त्यासाठी आम्ही काही बी करू. काय करायचं म्हणताय वहिनी? ते हे घर टिकवायचं असं म्हणत होतो आम्ही. आता तुम्हीच सांगा राणा भाऊजी, काही चुकलं काय आमचं? छे, तुम्ही कधी चुकणारच नाही. काय आहे हातात? ते बरकतच आहे. त्याला हिशेबासाठी वही पाहिजे होती. आजकाल बरकत बी हिशेब करायला लागला काय? ठीक आहे ठीक आहे. आम्हाला बी लई हिशेब चुकते करायचे. चंदे, चल तयारीला लागू. अगं ते हात लावू नकस. ते जरा खांदा जड झालाय. कशानं र? ते सोड, पण काय करायचं ते सांग की. जेव, शिकून घे आणि आराम कर. चालते. राणा, अरे तू काय ठरवलंस की नाही कुणा संग लगीन करायचं ते? अजून ठरायचंय. अरे मग ठरवू की. म्हणजे कसं, तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी मी पैसे साठवलेत. अगं, खाय प्यायचं लाड करावं, पैशाचं लाड करून असं तूच म्हणतेस ना व? अरे तिच्यासाठी मला पाटल्या करायच्या आहेत. तिचं नाव सांग, म्हणजे तिच्या हातच्या मापाच्या पाटल्या करायला दिन सोनाराकडं. नाव यातच आहे. ते तू जेवायला वाट की, नंतर ना खांदा बी शेकावा लागेल. हा, लई हसतायसा बघा तुम्ही. आता रुसायला काय झालं? तोंड वाकडं केलेलं चांगलं दिसत नाही बरं का तुम्हाला? कायम हसणारा जोडीदार निवडू म्हणताय काय? ठीक आहे, तसं तर तसं. जोडीदार हसणारा पाहिजे हे कळलं, पण नेमकं कोण हे कसं कळणार? हा, आणि ते डोळं बंद केल्यावर तुम्ही दिसते, त्याचं काय? हा, उद्याच मोबाईल घेतो, फोनवर सांगा समजा.